की माणसाने माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. कारण हा धर्म जो आहे, भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळी आपल्याला सांगितलं धर्माचं रक्षण केलं पाहिजे, तो कोणता धर्म आहे? ना हिंदू नाही, ना मुसलमान नाही, ना बौद्ध, ना ख्रिश्चन. फक्त तो धर्म आहे माणुसकीचा. आणि हा माणुसकीचा धर्म पाळण्याची नितांत गरज ही आजच्या दिवशी किंवा आजच्या घडीला पडलेली आहे. आणि ज्या धर्माची गरज असताना या धर्मापासून लोक आता परावृत्त झालेले आहेत. लोक माणसापासून दूर चाललेले आहेत. मोबाईलनं आपल्याला माहिती आहे जग जवळ आले पण माणसं दूर केलेले आहेत. पण असं हे आनंदी वातावरण बघितलं की असं वाटतं अरे कोरोना येऊ दे, नाही कोरोनाचा बाप येऊ दे, आम्ही नाही घाबरत याला. कारण आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे, आमच्यामध्ये ते निर्भीडता आहे, आमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे की तेही अपयश येऊ देत, कितीही दुःख येऊ देत, ते झेलण्याची ताकद आहे. एकदा तुमच्या सर्वांच्या आनंदासाठी आणि तुमच्या इथं इतक्या सुंदर वातावरणासाठी एकदा जोरदार टाळ्या तुमचं तुम्ही वाजवायचं. इतकं सुंदर नियोजन, कशाला घाबरायचंय? एक सांगा, जन्माला आल्यानंतर मृत्यू अटळ आहे. कोणी अमर आलेलं नाही. भगवान श्रीकृष्ण असतील, प्रभू रामचंद्र असतील, कोणीही अमरत्वाचा चमचा घेऊन नाही आलं. प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. पण येताना मृत्यूला एवढं सांगावं लागेल आपल्याला, कधीही ये, मी तयार आहे तुझ्या बरोबर यायला, पण माझं जगणं होईपर्यंत तुला माझ्या हुमऱ्याच्या बाहेर बसावं लागेल, तोपर्यंत मला जगू दे. हा आत्मविश्वास आमच्यामध्ये तयार झाला पाहिजे. त्यासाठी विजय जाधव सर आणि या कमिटीनं, या युनिटने अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे की तुमच्या मनाची चैतन्य निर्माण व्हावं, तुमच्या मनाची घालमेल जी आहे. आज कोरोनाचं वातावरण, अतिशय प्रचंड भीती या रोगाची तयार झालेली आहे. माणसं नात्याची माणसं ठेवलेली नाहीत. सख्या मुलगा आईला धन द्यायला तयार नाही, सख्ख पोरग बापाला दवाखान्यात घरात आलायला तयार नाही. कोरोना नावाच्या शस्त्रानं आज माणुसकीचा आणि नात्याचा खून केलाय. खरंच हे चुकीचं नाही. दररोज टीव्हीला बघतोय आपण, परंतु जेवढ्या प्रमाणात हा रोग आहे त्याच्यापेक्षा प्रमाणात त्याचा जो बाऊ म्हणतो नाही आपण, इश्यू म्हणतो इंग्रजीमध्ये, ज्याला बाऊ म्हणतो, तो इतका प्रचंड झालाय की लोक आज शेजारचा जर पॉझिटिव्ह आला तर त्याच्याकडे 4-5 घरातली लोक असं काय बघतात की जण काय त्याला खूनच केला एखाद्याचा. अरे तुम्हीही माणसं आहे, आम्हीही माणसं आहे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलं माणसाने माणसासारखं वागण्याचा धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म आहे. तो धर्म आज आम्ही विसरत चाललेलो आहे. आणि मला खूप आनंद आहे बांबवडे गावामध्ये हा माणुसकीचा धर्म अजून जिवंत ठेवलाय. तेव्हा हा माणुसकीचा धर्म आज प्रत्येक गावागावात पाहिजे. प्रत्येकाला मरण आठवलं आहे, ते चुकलेलं नाही. प्रत्येक जन्माला आलाय त्या दिवशी आपली मरणाची तारीख पक्की झालेली आहे. पण मधला जो संगीत खुर्चीचा खेळ आहे नाही, जन्म आणि मरणाच्या मधला खेळ आहे, जे आयुष्य आहे, ते आयुष्य असं जगलं पाहिजे. म्हणजे एखादी भूमिका असते रंगमंचावरती, रंगमंच असतो नाटकाचा, आपल्याला माहिती आहे. आपली भूमिका रंगमंचावर अशी पाहिजे की आपली भूमिका संपल्यावर सुद्धा लोक टाळ्या वाजवत राहिले पाहिजे. अशी भूमिका आपली जशी रंगमंचावर पाहिजे तसं आयुष्याच्या रंगमंचावर, आयुष्य हा आपला रंगमंच आहे, आयुष्याच्या रंगमंचावर आपली भूमिका अशी पाहिजे की आपलं जगणं संपल्यावर सुद्धा लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. असं आमचं जगणं पाहिजे. त्या जगण्यासाठी काय आवश्यकता आहे, कशाची आवश्यकता आहे? हे जगणं सुंदरमय करण्यासाठी, आनंदमय जगण्यासाठी, समाधानकारक जगण्यासाठी, सुखमय जगण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? प्रत्येकाला वाटतं सुख मला यावं, होय की नाही? प्रत्येकाला, एखाद्याला म्हटलं, मी प्रवचनात नेहमी सांगतो, एखाद्याला म्हटलं तुला पैसा पाहिजे का, एखाद्या वेळेस म्हणतो नको. तुला खायला भरपूर पाहिजे का, नको. सगळं इतकंच काय, वेळ प्रसंगी मृत्यू सुद्धा म्हणतो मला नको आहे. पण एखाद्याला म्हटलं नाही तुला सुख नको आहे का, नाही तू म्हणत, तो म्हणतो मला सुख पाहिजे, मला जगातली कुठली गोष्ट नको आहे, पण मला सुख तेवढं पाहिजे. मग हे कशात आहे सुख? प्रत्येक जण म्हणतो मला सुखी ठेव, मला सुख पाहिजे, पण हे कशात आहे सुख? प्रत्येकाला माहिती आहे सुख आपल्या कर्मात आहे. जे कर्म आपण करतोय ते प्रामाणिकपणानं कर्म केलं तर आपल्याला निश्चितपणानं सुख मिळतं. त्यात समाधानकारकता असेल तर त्याच्यापेक्षा जास्त सुख मिळतं. कुठलंही कर्म असू दे, तुम्ही ज्यावेळेस समाधानानं करता त्यावेळेस
वेळेला ते निश्चित प्रमाणात मिळतं आपल्याला. मग हे करत असताना तुम्हाला माहिती आहे, सुखाची व्याख्या वेगळी आहे, आनंदाची व्याख्या वेगळी आहे, समाधानाची व्याख्या वेगळी आहे. ह्या सगळ्या संकल्पना मी ज्या सांगतो का नाही माय बापू, ह्या सगळ्या संकल्पना आपल्या शरीराच्या बाहेरच्या आहेत, पण त्याच्याशिवाय शरीर चालू शकत नाही. बघा ना आता किती गंमत आहे. व्यवहारातलीच उदाहरण आहे. एक व्यवहारातच उदाहरण सांगतो. तुम्हाला आम्हाला काटा मोडतो, काटा पायात काटा लागतो, बरोबर. आता काय समज, पायात काटा लागतो, पाणी तिथनं द्यायला पाहिजे, बरोबर. पायात काटा लागतो, रक्त पायात नाही येतं, पाणी डोळ्यात येतं. का बरं? कधी विचार केला? डोळ्याचा आणि पायाचा काय संबंध आहे हो? कारण त्या वेदना अंतःकरणापर्यंत जातात का नाही, ते अंतःकरण आमचं जे मन दुखावलं जातं ना, त्यामुळे डोळ्यातनं पाणी येतं. आज हीच गरज आहे आम्हाला. आज आमचं अंतःकरण हळवं होत नाही. आज आमचं एवढं निष्ठुर झालंय, आम्ही नाट्यांचा सपासप वार करून खून करत आलोय. म्हणून आज पृथ्वीचा बॅलन्स, पृथ्वीचा जो समतोल आहे तो ढासळत चाललेला आहे. तुम्हाला माहिती आहे, ही कोरोना नावाची आपत्ती नैसर्गिक नाही. बऱ्याच वेळेला मी वयस्कर लोकांच्या सानिध्यात जातो, पेशंट सामाजिक ह्याच्यामध्ये विजय जाधव सर आहेत, तसे आमचंही काम चालू आहे, श्रीदास सर आहेत. आम्ही पेशंटच्या गाडीतून घेऊन जातो, त्यावेळेला एक आजी, कालचं उदाहरण आहे, एका 70 वर्षाच्या आजीला घेऊन दवाखान्यात चाललो. आजी म्हणते किरडी मुडली त्या देवाची, कसला रोग आणलाय देवानं, माणसं ठेवलेलं नाही, माणसं माणसातून बाजूला गेले, कुठनं देवानं असला रोग आणलाय. त्या आजीला समजावून सांगितलं, आजी हा देवानं रोग आणलेला नाही, देवाला असली हलकट कामं करायला सवड नाही. असली हलकट कामं माणूसच करू शकतोय, निसर्ग असली कामं करू शकत नाही. आपल्याला माहिती आहे, परवाच चक्रीवादळ आलं होतं निसर्गाचं. नैसर्गिक आपत्ती, हे तुमच्या माझ्या माहितीसाठी सांगतो, नैसर्गिक आपत्ती ही कधीही जास्त काळ राहत नाही. आपल्याला माहिती आहे, उगवत्या सूर्याचा देश जपान सारखी नैसर्गिक संकट आहे, त्या देशासारखीच नैसर्गिक संकट कुठंच येत नाही. भूकंप, सुनामी सारखं त्या देशाला आहे, परंतु ते कुठंपर्यंत टिकतं? 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं, अर्धा तास, 1 तास. नैसर्गिक आपत्ती कधीही एवढा वेळ राहत नाही. हे मानवानं तयार केलंय, त्यामुळे याला माणूसच नष्ट करू शकतो. निसर्गाचा याच्याशी काहीही संबंध नाही. मानवानं तयार केलेला प्रयोगशाळेमध्ये चीनच्या, हे मानवच याला दुरुस्त करू शकतो, दुसरं कोणही दुरुस्त करू शकत नाही. जर नैसर्गिक आपत्ती असती तर ही पाठीमागच निघून गेली असती. 1 दिवस 2 दिवस लगेच, आता वादळ येतं, तासाभरात निघून जातं, त्याचा परिणाम दाखवून जातं. आता हे कसलं वादळ म्हणायचं? मागच्या 2019 पासून सुरू झालंय, आज 21 आहे. किती सुरू होणार आहे, कधी बंद होणार आहे काय माहित नाही. मग आता आमची भूमिका काय याच्यामध्ये? आमची भूमिका काय? नात्याचा खून करत बसायचं नाही. आमची भूमिका अशी असली पाहिजे, आमचं जगणं आहे ते आनंदमय असलं पाहिजे, आमचं जगणं आहे ते सुंदर आणि सुखमय असलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं? पुन्हा मी आता शरीराकडे येतो. मी आत्ताच सांगितलं की शरीरापेक्षा ह्या संकल्पना वेगळ्या आहेत. याचं अजून एक उदाहरण देतो, म्हणजे तुमच्या अजून लक्षात राहील. आपण घरामध्ये आवडीचं जेवण करतो नेहमी, बरोबर आहे. एखाद्या दिवशी आपल्या आवडीचं, अतिशय आवडीचं जेवण घरामध्ये केलंय, बघा तुमचं तुम्हालाच लक्षात येईल, समाधान शरीराच्या किती वेगळं आहे आणि शरीराशी किती एकरूप आहे. ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये आवडीचं जेवण केलं जातं आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीचं कडाक्याचं भांडण तुमच्या जेवणाच्या 5 मिनिटं अगोदर झालं, सगळं जेवण तुमच्या आवडीचं आहे, अन्नाचा घास गोड लागतो का मला सांगा? माता भगिनी तर जास्त आहे, सांगा अन्नाचा घास गोड लागतो का? सगळं तुमच्या आवडीचं आहे. शाकाहारी असाल तर श्रीखंड आहे, पुरी आहे, बासुंदी आहे, सगळं आहे. मांसाहार असेल तर मस्तपैकी चिकन आहे, मटन आहे, अंडे आहे, सगळं आहे. पण तुमच्या आवडत्या व्यक्तीचं तुमचं भांडण झालंय, अन्नाचा घास गोड लागतो का? का? हात तर तोच आहे, जीभ तर तीच आहे, दररोज चव देणारी, दात तर तुमचे तेच आहेत, तिथं फरक नाही, पण अन्न का गोड लागत नाही? कधी याचा विचार केलाय का आपण? का गोड लागत नाही अन्न? कारण तुमचं त्या ठिकाणी समाधान नसतं. मग आता समाधान तर कुठल्या शरीराच्या भागात कोपऱ्यात बसतंय सांगा? कुठल्या शरीराच्या भागात समाधान आहे? नाही. हे शरीरापेक्षा वेगळं आहे, पण त्याचा प्रभाव शरीरावर पडलाय ना. कारण जेवण जात नाही, तुमच्या डोळ्यात पाणी यायला लागलेलं असतील, तुमच्या व्यक्तीचं भांडण झालंय, हात तोच आहे, दात तेच आहे, गिळणारा घासा पण तोच आहे, सगळं ते आहे, शरीराचे सगळे अवयव तेच आहेत, तरी सुद्धा अन्न गोड लागत नाही. कारण तुमच्या जवळ असणारं समाधान बाजूला गेलेलं असतं, त्याच्यामध्ये सुख असतं.
म्हणून एकमेकाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. शरीर, सुख, समाधान आणि आनंद हे सगळं तुमच्या जवळ व्यवस्थित असेल ना, तर तुम्हाला कुठलेही जगातलं कसलंही संकट येऊ दे, तुम्हाला तुमचं काहीही बिघडू शकत नाही. पण ते आमच्याजवळ पाहिजे. जर आमच्याजवळ ते असेल तर आम्ही दुसऱ्याला देऊ शकतो ना. जर आमच्याकडे समाधान आहे तर आम्ही खंबीरपणाने सांगू शकतो ना, अरे कसलाही गंभीर आजार येऊ दे, तुमचं मन खंबीर आहे ना, काही होत नाही, कशाला घाबरताय या आजाराला. आता तुम्ही समाजात जाऊन हे सांगायचंय. आज तुम्ही 60 जण आहेत ना, विजयभाऊ मगाशी म्हणजे 60 जण आहेत. 60 जणांनी 60 घरात जर सांगितलं तर त्या घरात एक नवचैतन्य निर्माण होईल. अरे नाही, ह्या आजाराला घाबरायचं, मृत्यू तर प्रत्येकाला येणार आहे, येऊ दे कधीही यायचंय तेव्हा. पण मी आता सांगितल्या पद्धतीने त्याला हुंबऱ्याच्या बाहेर बसवायचा आहे. जोपर्यंत माझं जगणं पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत हुंबऱ्याच्या तुला प्रवेश नाही. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये पाहिजे. तो आत्मविश्वास आमचा सगळ्यात महत्वाचा कशाला येणार आहे, तो आत्मविश्वास आमचा विचारांना येणार आहे. आमचे विचार सगळ्यात महत्वाचं, आमचे विचार चांगले पाहिजेत. विचार चांगले असतील तर आमचं कुटुंब चांगलं राहतं. आमचं कुटुंब चांगलं राहिलं तर आमची गल्ली चांगली राहील. आमची गल्ली चांगली राहिली तर आमचा गाव चांगला राहील. आणि आमचा गाव एकदा आदर्श बनला की आमचा तालुका आदर्श बनायला वेळ लागणार नाही. एकदा आमचा तालुका आदर्श बनला, आमचा जिल्हा छान होईल. जिल्हा छान झाला की आमचा महाराष्ट्र छान होईल. आणि महाराष्ट्र पुन्हा देश. पण त्याची सुरुवात स्वतःच्या खंबीरतेने करावी लागेल. आम्हाला स्वतःचे विचार आपल्याला बदलावे लागतील. स्वतःच्या विचारांमध्ये परिवर्तन बदलावं लागेल. नुसती चांगली कपडे घातले, चांगले केस कापले, हेअरस्टाईल केले म्हणजे विचार चांगले होत नाहीत. सुशिक्षितपणा याला नाहीत म्हणत. डोक्याचे केस कापण्यापेक्षा डोक्याच्या आतमध्ये असणारे अविचार जर आम्ही चांगल्या विचारानं कापले तर आम्हाला साधू संतांच्या सारखी किंमत मिळेल. काय होतो, तुम्हाला तर केवढं दुःख आलंय हो. 19 सालचा बघितला तर हा आजार थोडाफार त्याचा एवढा बाऊ करतोय आपण. जरा आठवा भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठं झालाय. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि कर्ण याचं संभाषण चाललेलं होतं. एकदा कर्ण म्हणाले होते, अरे माझ्या वाट्याला काय एवढं दुःख, आयुष्यभर दुःख, आईचा पत्त्या नाही, काय नाही, मला भाऊ कोण आहे, बहीण कोण आहे काही माहित नाही. आयुष्यभर एकाचा जन्म एकाने दिला, वाढवलं एकानं, आणि युद्धाला मला उतरायची वेळ आलेली आहे. माझ्यावरती संकट का. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगतायत, कर्णा तुला हा बोलण्याचा अधिकार नाही. अरे संकट कुणाला नव्हते. अरे तुझा जन्म तर किमान चांगल्या ठिकाणी होऊन नदीत सोडलंय तुला. अरे माझा जन्म तुरुंगात झालाय, विचार कर. तुमच्या आमच्यासाठी हे चांगले विचार करण्याची गोष्ट आहे. अरे देवाचा जन्म जर तुरुंगात होत असेल आणि देव जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत जर राक्षसांचा संहार करत असेल, वध करत असेल, कुठल्या देवाला सुख मिळाले सांगा बरं. प्रभू रामचंद्रांना वनवास होता 14 वर्षाचा. 1 वर्ष झालं रोगाला तर आम्ही पिळवटून गेलोय. 14 वर्षाचे पांडवांचा वनवास बघ, आयुष्यभर वनवासी राहिलेत ते. हा आदर्श घेऊया ना, कशाला घाबरायचा आहे. ज्या भारत भूमीमध्ये पांडव जन्माला आले, ज्या भारत भूमीमध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, ज्या भारत भूमीमध्ये साधू संत जन्माला आले, त्या साधू संतांच्या भूमीत अरे आम्ही जन्माला आलोय, कशाला घाबरायचं याला. ते किती निर्भीडपणाने जगलेत त्यांचं आयुष्य, मग आम्ही का जगू शकत नाही. काय आम्हाला धाड भरली आहे एवढा संकटाला घाबरायची. नाही घाबरून चालणार. आम्हाला ताठ मानेनं जगावं लागेल आणि ताठ मानेनं त्याला सांगावं लागेल की ते हे जोरात ये संकट माझ्यावरती, मी तयार आहे, माझी निधडी छाती त्याला तयार आहे सामोरं जायला. कारण हा आदर्श आमच्या भारत भूमीमध्ये जे जन्माला आले संत पुरुष त्यांनी घालून दिलेला आहे. भगवान श्रीकृष्ण असू दे, जास्त कशाला अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा असू दे, स्वराज्यावरती किती बाजूने संकट यावं. मुघल असेल, आदिलशाह असेल, सगळे असेल, आणि त्यांच्यापेक्षा महापराक्रमी त्यांचे सुपुत्र शंभूराजांच्या वरती तरी त्यांच्यापेक्षा जास्त संकट. शिवाजी महाराजांना 4 शत्रू होते, पण 17 शत्रूंशी सामना करणारे शंभूराज एकटे होते. नाहीच घाबरले त्यावेळेला. केवळ 32 वर्ष जगणारा माझा योद्धा आमच्या मातीत जन्माला आलाय, याचा आपल्याला अभिमान पाहिजे. हा अभिमान बाळगून आपण जगलं पाहिजे. आमचं जगणं सुंदरमय करण्यासाठी आम्हाला हे आदर्श वाचावे लागतील. नुसते आम्ही जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो मोठमोठ्या लोकांच्या, पण त्याचे विचार मात्र आपण घेत नाही. त्याचे विचार ज्या वेळेला आम्ही घेऊ त्यावेळेला आमच्या मनाचं परिवर्तन झालेलं असेल. आणि एकदा मनाचं परिवर्तन झालं ना, ते कोणाला ऐकत नाही. आज या आजाराला घाबरण्याचं कारण काय, तुमचं मन कमजोर पडतं ना. फक्त कोणी सांगायचा अवकाश पॉझिटिव्ह आलाय, इथंच गळून जातो आम्ही. अरे काय अपराध केला एवढा. नाही,
स्वतःचं मन स्ट्रॉंग ठेवा, स्वतःचं मन घट्ट ठेवा. जसं आमच्या साधू संतांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजांनी ठेवलेलं आहे त्या पद्धतीने स्वतःचं मन घट्ट ठेवूया ना. संकट तर यांच्यापेक्षा आपली काहीच नाहीत. काय संकट आले आपल्यावरती? काहीच नाही एवढं. हा महापुरुषांचा विचार करूया ना, त्यांच्यावरती आयुष्यभर संकट आले. कोण वयाच्या 32व्या वर्षी सोळावर जातो? हाल करून मारलं गेलं युवराजांना आपल्या. कोण जातो? मला विचार करा ना, सांगा कोण जातं का? जन्माला आल्यापासून आईचं निधन झालं, सगळा इतिहास संभाजीराजांचा वाचला तर तुमच्या त्या एकाच्याही मनात या कोरोना किंवा कसलाही आजार येऊ देत याची भीती राहणार नाही. फक्त शंभूराजांचं चरित्र वाचा बस. दुसरं मी रामायण महाभारतातलं तुम्हाला सांगतच नाही. एवढ्याच युवराजांचं चरित्र जे वाचलं तरी तुम्हाला वाटेल हे आले संकट काही नाही. यांना जी संकट आली आहेत, रयतेच्या डोक्यावर सुखाचं छत्र धरायचं असेल तर मला छत्रपती व्हावं लागेल. कारण रयतेचं सुख मला माझ्यासाठी महत्वाचं आहे. ज्यांचं जगणं रयतेसाठीच होतं त्यांच्यावरती अचाट संकट आले. ते कधी संकटांना घाबरले नाहीत. मग तुम्ही आम्ही का घाबरायचं संकटांना? लावूया ना पळवून याला, करूया 2 हात या संकटांशी. कारण आपलं मन जर खंबीर असेल ना, जगातली कुठलीही ताकद तुम्हाला काहीही करू शकत नाही. आपला केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. मग कितीही ताकदीचा कोरोना येऊ देत नाही. मन माझं स्ट्रॉंग आहे, माझं मन घट्ट आहे, माझ्याकडे तेवढा आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास आपल्याला मिळवावा लागेल. तो आत्मविश्वास आम्हाला विचाराने मिळवावा लागेल. तो आत्मविश्वास आम्हाला आता आचरणात आणावा लागेल. त्यासाठी आम्ही सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून मी आता म्हणलं की विचार आपले बदलले पाहिजेत. जर विचार बदलले तरच मनात बघा, जर विचार एखादा वाईट आला तर वाईटाच्या विचाराची संगत इतकी साखळी तयार होत जाते त्याची, तर वाईट विचार थांबत नाहीत. जर साधू संतांची चरित्र आमच्या डोळ्यासमोर आणले, ते तलवारीचा वार जर आपण समोर आणला शंभूराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या मावळ्यांचा, तर आपल्या लक्षात येईल अरे कसला काळ होता. लोक मारायला तयार होती छत्रपती संभाजीराजांसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. लोक जगायला नव्हते तयार. भारताच्या इतिहासाचा सगळ्यात मोठा काळ आहे की जिथं लोक राजांसाठी, स्वराज्यासाठी मरायला तयार आहेत, पण इथं कोरोनासाठी जगायला तयार नाही. किती विरोधाभास आहे. त्याच भूमीत नाहीच जगायला तयार झाला की आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आणि मृत्यू झालेल्यांची संख्या जर बघितलीत मायबाप हो, तर त्याच्यामध्ये 80% लोक ही घाबरून मेलेले, घाबरून मृत्युमुखी पडले. अरे का घाबरायचं आहे? मी आता सांगितलं ना, संकटाचं तुमच्यावरती काहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखी, शंभू राजांच्या सारखी संकट काहीच नाही. महाभारतामध्ये सांगा, पांडवांच्या सारखं संकट तुमच्यावरती तर नाही. एवढं काय, देवाला सुद्धा संकट चुकलेलं नाही. त्यांच्यासाठी तर दुःख, त्यांच्या एवढं तरी संकट तुमच्यावर नाही ना आलेलं. मग का घाबरायचं आहे? होऊया ना तयार, खंबीरपणानं उभं राहूया ना. पाय नको धडपडायला, पाय नको डळमळीत करायला. छोटासा किस्सा सांगतो अजून याचा छत्रपतींच्या बाबतीतला. ज्यावेळी अफजल खानाच्या वधाच्या वेळेला अफजल खानाचा वध होणार होता, मातोश्री जिजाऊंना, मासाहेब जिजाऊंना भेटण्यासाठी ज्यावेळी छत्रपती दर्शन घ्यायला गेले, न कळत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. बघा मातोश्री कशी असावी आणि खंबीरता कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण देतो. ज्या वेळेला खाली अफजल खान वाट बघत बसलाय शिवाजीराजांच्या भेटीची, आणि इकडे शिवाजीराजे मासाहेब जिजाऊंच्या भेटीला आले. दर्शन घेतलं आणि चालले. मासाहेबांना फक्त एवढंच म्हणाले, मासाहेब जाता जाता पावलं जड झाली, आम्ही अफजल खानाच्या भेटीला निघालोय. मासाहेब म्हणे, बर मग? नाही, मनामध्ये थोडी खंत आहे. जर का आमचं चुकून वाईट वेडवाकडे काय वाईट झालं तर